नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, उन्हाळा अगदी कडाक्याने जोरात चालू झालेला आहे। उन्हाची तीव्रता खूप वाढते आहे आणि उन्हाळा लागला की तेलकट किंवा तिखट मसालेदार असं तर अजिबात खावं वाटत नाही। मग काहीतरी सात्विक साधं किंवा हलकं अन्न आपण प्रेफर करतो आणि तेवढीच आपली खाण्याची इच्छा होते। तर त्यातलं एक आहे मेथकूट भात। तर आज आपण मेथकूट कसं बनवायचं ते बघणार आहोत। भात हा सगळ्यांनाच आवडतो। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी आपण बघूया यासाठी काय काय साहित्य लागतं ते। ह्यासाठी लागणार आहे अर्धी वाटी तांदूळ, 1 वाटी हरभरा डाळ, पाव वाटी गहू, अर्धी वाटी मूग डाळ, एक छोटी तुपाची वाटी भरून जिरं, चमचाभर मोहरी, 2 चमचे धणे, थोडासा हिंग, हळद आणि ही छोटी वाटी आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत 10-12 मेथी दाणे, त्याच्यानंतर एक सुंठीचा तुकडा आणि एक मोठी सुकी लाल मिरची घेतलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी सर्व साहित्य आधी आपल्याला अगदी नुसतं तेल न टाकता छान अगदी कलर बदलेस्तोवर भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत याचा खमंग वास येत नाही तोपर्यंत। दुसरी गोष्ट म्हणजे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही। हे जे साहित्य आहे याला काळपट रंग येता कामा नये, नसता आपलं मेथकूट काळपट दिसेल। तर ही आपण सर्वात आधी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घालून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे। रेसिपी आपण केलेली आहे, तर मला तुम्हाला सांगायला खूप छान वाटेल की ही जी रेसिपी आहे ही माझ्या आजीची रेसिपी आहे। आजीकडून आई शिकली आणि आईकडून मी शिकली आहे। तर आता डाळ भाजून झाली आहे, याच्यामध्ये आपण घालून घेतलेले आहेत गहू। तर गहू देखील मस्त फुलेपर्यंत भाजून घ्यायचे। गहू भाजले हे कसं ओळखायचं, तर गहू जेव्हा असे तडतड करून उडायला लागतात तेव्हा समजायचं की गहू भाजले आणि गव्हाचा आकार देखील फुलला जातो। तर ह्या पद्धतीने आपण गहू भाजून घेणार आहोत। अतिशय मोजक्या साहित्यामध्ये आणि घरामध्ये अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये ही मेथकुटाची रेसिपी होते। काहीही अवघड नाही आहे किंवा तुम्हाला बाहेरून काहीही आणायची गरज पडत नाही। तर गहू देखील भाजून झालेत। आता आपण घेतलेली आहे मूग डाळ। ही मूग डाळ देखील थोडासा कलर बदलेपर्यंत आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत। लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना मेथकूट भात आवडतो। कुणी जर आजारी असेल, ताप वगैरे आला असेल तर ह्या मेथकूट भाताने तोंडाला छान चव येते आणि अतिशय हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे। तर मूग डाळ देखील भाजून झाली आहे, ती काढून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत तांदूळ। तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकता, तसं काही याच्यामध्ये पर्टिक्युलर हाच तांदूळ पाहिजे अशी कुठलीही अट नाही आहे। तांदूळ देखील थोडासा सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मी आता हा बासमती तुकडा घेतलेला आहे। तर जिरं, तुपाची वाटी भरून जिरं घालून घेतलेलं आहे। हे जिरं देखील रंग बदलेस्तोवर परतून घ्यायचं आहे। जिरं देखील थोडं तडतड करायला सुरुवात होते जेव्हा जिरं भाजलं जातं। तर हे जिरं देखील भाजून घ्यायचं आहे। आता हे भाजून झालं की मी काढून घेते, कलर बदलला आहे। आता याच्यामध्ये आपण घालून घेतोय धणे। धणे देखील भाजून घ्यायचे। साधारणपणे आपले पोहे खायचे छोटे चमचे असतात, त्याने मी हे 2 चमचे धणे घेतलेले आहेत। तर धणे देखील रंग बदलेस्तोवर भाजून घ्यायचे आहेत। आता धणे भाजून झालेत। आता याच्यामध्ये आपण घातलेली आहे 1 चमचा मोहरी। मोहरीमुळे ह्या मेथकुटाला छान खमंगपणा येतो। तर मोहरी देखील भाजून घ्यायची। आता याच्यासोबतच थोडासा सुंठीचा तुकडा, मेथी दाणे आणि सुकी लाल मिरची आपण घालून घेतलेली आहे। हे सगळं साहित्य खूप थोडंसं असल्यामुळे मी सगळं एकत्रच भाजून घेतेय। तुम्ही देखील तसंच करा, कारण वेगळं वेगळं भाजणं काही शक्य नाही। आता हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आणि याला थंड होईस्तोवर वाट बघायची आहे। थंड झाल्यानंतर याला मिक्सरमधून काढायचं आहे। तर आता हे थंड झालेलं आहे। याला आता मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहे आणि मग आपण याला बारीक करून घेणार आहोत आणि याला पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे। तर चाळण्याची स्टेप मी स्किप केलेली आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता। आता ह्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे
हळद घातल्यामुळे याला छान पिवळसरपणा येतो, कलर खूप सुंदर दिसतो। तर अगदी पाव चमचा हळद घातली। याला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। ह्या पद्धतीने एकाच बॅचमध्ये सगळं बारीक होणं पॉसिबल नाही, तर मी 2 बॅचमध्ये सगळं बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता छान बारीक झालंय, तरी देखील चाळून घ्यायचं आहे। आता उरलेला दुसऱ्या बॅचमध्ये आपण बारीक करून घेतोय। तर मैत्रिणींनो, हे मेथकूट तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा। आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। तर मी अजून एकदा तुम्हाला परत सांगते की ही माझ्या आजीची रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा। मेथकूट बनवून तयार आहे। आता मस्त गरम गरम छान इंद्रायणीचा भात, त्याच्यावर थोडंसं मेथकूट आणि तुपाची धार, वाह किती मस्त बेत आहे ना। तर तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया अशाच माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खूप 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 धन्यवाद।